आणि आता एक बातमी येते, पीक विम्याच्या रकमेतनच कर्ज वसुली करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने जिल्हा बँक आणि उपनिबंधकांना दिलेले आहेत। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली भूमिका मांडण्यात आलेली आहे? कृष्णा खंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय नेमके हे आदेश आहेत? अश्विन, हे आदेश जे आहेत ते जिल्हा बँक आणि सहनिबंधकांना सरकारमार्फत देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की या वर्षी जो पाऊस झालेला आहे तो चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे चांगलं पीक आलेलं आहे। ज्यामुळे पीक विम्याची जी रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे तर त्या रकमेतून 50% रक्कम वजा करण्याचे थेट आदेश दिलेले आहेत। मात्र हे आदेश देताना सरकार एक गोष्ट विसरली आहे का असा शेतकरी प्रश्न विचारतात की 3 वर्ष सातत्यानं दुष्काळ होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जी स्थिती आहे ती खालावली होती आणि 3 वर्ष जे कर्जबाजारी पणा आलेला आहे आणि त्यामुळे जे पीक आलंय त्यातले जे पैसे मिळतील त्यातलं कर्ज फेडायला देखील कमी पडतील अशी स्थिती आहे। आणि दुसरीकडे सरकारला सामान्य शेतकरी प्रश्न विचारतो आहे की जर चांगलं पीक आलेलं आहे तर मग आत्महत्यांचा आकडा का वाढतोय? कारण मराठवाड्यात गेल्या 24 दिवसामध्ये जवळपास 80 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। एकीकडे शेतकरी आपलं जीवन संपवतोय आणि दुसरीकडे सरकारचं हे परिपत्रक नक्कीच शेतकऱ्यांच्या जखमेवरचं मीठ चोळणार आहे असं म्हणावं लागेल। आणि जे पीक विमा एक आधार म्हणून पुढे आलेला होता गतवर्षी, त्याच पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्याला मिळणार नाहीत। ज्यांच्याकडे कर्ज आहे त्या कर्जापोटी त्यांचा जो हप्ता थकलेला आहे ते हप्ता वसूल करण्यासाठी या रकमेतून 50% रक्कम वजा करण्याचे आदेश थेट सरकारने दिलेले आहेत। अश्विन, धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।